फॅनचा आवाज किती येतोय बघूया आधी मित्रांनो. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा दिवस शूटचा दिवस आहे, म्हणजे आज मी एक व्हिडिओ शूट करणार आहे. मी ट्रॅव्हल गाईड बनवणार आहे. मी ॲक्च्युली आधी बऱ्याचशा प्लेसेस एक्सप्लोअर केल्यात, पण मी त्यांचे ट्रॅव्हल गाईड्स नाही बनवले कधी. आणि आता काय झालं आहे, आता मी हम्पी, सोमनाथ, द्वारका जे आम्ही जाऊन आलो ह्याचे मी ट्रॅव्हल गाईड शेअर केले होते. सो खूप लोकांचे मला मेसेजेस येतात की त्याची हेल्प झाली. गोकर्णाचं पण ब्लॉग्समुळे खूप लोकांना हेल्प झाली आहे. तर बऱ्याच लोकांचे मला मेसेजेस येतात की तू मग ऋषिकेश एक्सप्लोअर केलं आहेस, किंवा जयपूर, उदयपूर जाऊन आली आहेस, हिमाचल जाऊन आली आहेस, त्याच्यानंतर गोवा पण जाऊन आली आहे. बऱ्याचशा प्लेसेस एक्सप्लोअर केल्या ज्यांचं मी ट्रॅव्हल गाईड नाही शेअर केलेलं. आता मी प्रायोरिटीने ते करते. मस्त माझी वही घेऊन बसली आहे. आधी मी रफ एक माझ्या पद्धतीने लिहून काढेन आणि मग तुमच्याबरोबर ते वेगळ्या व्हिडिओतून शेअर करेनच. ह्या ब्लॉगमध्ये तर आपण आज काय काय करतोय ते मी शेअर करणार आहे. सुरुवातीला जेव्हा मी हम्पीचा ट्रॅव्हल गाईड बनवलं तेव्हा मला असं वाटलेलं की खूप स्मॉल क्रिएटर आहे मी, कितीच इतकी लोक फॉलो करतात किंवा सबस्क्रायबर्स कमी आहेत, तर नाही शेअर केला तरी इतका फरक पडणार नाही कदाचित. पण लोकांनीच मला मेसेजेस केलेत. हम्पी आणि गोकर्णाचे स्पेशली मला मेसेजेस आलेत लोकांचे, जे जे एक्सपिरियन्सेस तुमचे आहेत. आम्ही सेम प्लॅन केलेला, आम्ही सेम बुकिंग्स केल्या होत्या आणि आम्हाला खूप फायदा झाला. छान आम्हाला आयता ट्रॅव्हल प्लॅन मिळाला. आमची ट्रिप चांगली झाली त्याच्यामुळे. पण आता ट्रॅव्हल सीझन सुरू होतो इंडियाचा, की त्याचा कुठे ना कुठे फायदा होऊ शकतो, म्हणून मी हे सगळं करते आता. सो हा आउटफिट मी फायनल केलाय आणि आता मी चेंज करते. नंतर थोडासा मेकअप करूया, मग नंतर व्हिडिओ शूट करता येईल. माझ्याकडे हे इयरिंग्स आहेत, खूप क्यूट. हे सिल्वर इयरिंग्स होते गाईज. मी याचं इंस्टाग्राम स्टोरी टाकलेली, तो फोटो माझ्याकडे असेल, मी दाखवते. हे बॉक्समध्ये पडून पडून गोल्डन झाले, पण ते छान ओव्हरऑल गोल्डन झालेत, त्याच्यामुळे मला काय तक्रार नाही आहे माझी. सो हे खूप क्यूट असे आहेत. एक असे हे झुमके पण आहेत, हे पण मी घालू शकते कारण हे छान सिल्वर याच्यावर चांगले दिसेल. किंवा पेहने किंवा फार वेळ नाही घालवा. माझ्याकडे हे हत्तीचे पण इयरिंग्स आहेत, किती क्यूट आहे. मी अजून घातले नाही आहेत एकदा. हत्ती घालूया का? कसं मी काही मेकअप करणार नाही आहे ॲज सच. फक्त मला असं वाटतं की जरा कन्सिलर लावावं, छान ब्राईट दिसतात त्याच्यामुळे डोळे, आणि मग ओव्हरऑल फेस छान दिसतात. ते मी खूप नाही घेते, थोडं थोडंच लावणार आहे. जास्त मेकअप करायला कंटाळा आला. काही नाहीच आहे, काय लावते मी मानेला. थोडंसं डान्स करून दाखवू का मी तुम्हाला एंटरटेन करायला? बाय द वे मी कदाचित डान्स क्लासला पण जाणार आहे. म्हणजे मला असं कळलं की आमच्या सेम सोसायटीमध्ये कथक आणि भरतनाट्यमचे क्लासेस पण आहेत. हातानेच ब्लेंड करते मी. छान दिसतं. लिपस्टिक राहिली, मी तेच म्हणते काय वेगळं दिसतं. थोडासा ग्लॉस ऍड करूया. किती सुंदर वाटतात ना ग्लॉसी लिप्स, मला खूप आवडतात. हा गुड्डीचा आहे ग्लॉस, क्लिअर ग्लॉस. वॉर्निंग दिली आहे मला लगेच, डायरेक्ट लावू नकोस, त्याच्यामध्ये कलर ऍड होतो. मग केस काही विंचरायची, काही वेगळं करायची गरज वाटत नाही, छान दिसतात. सुरू करूया. तो व्हिडिओ व्हायला पण वेळ जाईल. पावडर जास्त झाली का? इयरिंग्स विसरून गेलेले मी की चेंज करायची. कुठे झाली आहे मी हत्ती वगैरे घालून? आधी मी ठरवलेलं की मी घरातल्याच कपड्यांवर शूट करेन, म्हणजे बेसिक टी शर्टवरच शूट करेन. नंतर मला असं वाटलं की नको, थोडं आवरून चांगलं वाटतं. सो हे छान माझं आवरून झालंय. मी सेटअप केलाय तर दाखवते. प्लेन बॅकग्राऊंड हवं होतं पाठीमागे, म्हणून मग मी ही साईड चूज केली आहे. सो हा असा आमचा बेड आहे. ह्या ट्रायपॉडला मी फोन लावेन. इथे मी लाईट लावली आहे ह्या छोट्या ट्रायपॉडला, आणि इथे खाली बसणार मी. काय लाड आले ते एका पुडाला, काय लाड आले सांगा सांगा सांगा, काय लाड आले ते का पोडाला बघा. मेरी माझी बाबडी स्ट्रीट स्टाईल कुकिंग बघा गाईज. Oh my god, so talented प्राजक्ता पाटील, शेफ इन द हाऊस. तेलकट भाज्या बनवणार.
असू दे. आणि आज बनत आहे मशरूम खिमा. मी आता चालले स्विमिंगसाठी आणि मी रेडी होणार. मी विचार करते की मी एक रील शूट करावी, गेट रेडी विथ मी, कारण मी स्विमिंगसाठी जाताना कशी रेडी होते ते मला शूट करायचं होतं. म्हणजे माझ्याकडे काय असं स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे नाही आहे, ठीक आहे. मी जर्सीज ज्या आहेत माझ्या, त्यांच्या अशा आमच्या दोघांच्या म्हणजे जर्सी ॲज इन जे हे रॅपिड ड्राय होणारे जे टी शर्ट्स येतात त्यांच्याच शॉर्ट्स यूज करते मी. त्या शॉर्ट्स ते घरात घालतात कारण त्या पण रॅपिड ड्राय होणाऱ्या आहेत, तर मला तो ऑप्शन बेटर वाटतो. आणि मी स्विमिंग कॉस्ट्युम्स कधी घेणार आहे, जेव्हा मी रेग्युलरली कन्सिस्टंटली स्विमिंगला जाईन, प्रॅक्टिस करेन. सो मी ॲज अ रिवॉर्ड ते ठेवलंय मला. एक माझ्याकडे खूप छान टी शर्ट आहे, फुल स्लीव ब्लॅक टी शर्ट आहे, जो मी ट्रॅव्हल करताना पण खूपदा घालते, कारण त्याच्यावर पण सेम मला फील झालं की स्वेट राहत नाही. म्हणजे किती पण घाम आला काही असलं तरी पटकन सुकून जातं. ट्रॅव्हलिंगसाठी ते खूप कम्फर्टेबल पडतं. सो आता सध्या मी तोच टी शर्ट पूलमध्ये यूज करणार आहे. आणि मोस्टली मी आजपासून एव्हरी डे माझी प्रोग्रेस पण डॉक्युमेंट करणार आहे, म्हणजे ती पण मला तुमच्यावर शेअर करता येईल. लेट्स गो. सो मी मस्त रेडी झाली आता छान. आणि मी गेट रेडी विथ मी पण शूट केलं. आणि मला असं वाटलं फर्स्ट डे आहे माझा म्हणजे प्रॅक्टिसचा. मी दोनदा तीनदा आम्ही जाऊन आलोय पूलला, पण मी आजच काही स्वतःला ट्रेन करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आजच मी काही केलं नाही. तेव्हा मी आपली पाण्यात इकडून तिकडे करत होते फक्त. काय बोल आणि बोलवतेस तू माझ्या बरोबर. सो गुड्डी नाही येत आहे कारण ती आज कुकिंग करत आहे मन लावून. आल्यावर दाखवते तिने ती काय बनवते ते. आणि मग तुम्हाला असं वाटेल की तिने रेसिपी पण शेअर करायला पाहिजे, पण ती नाही मनावर घेते गाईज कॉन्टेंट. ठीक आहे, जाऊ दे बोल. सो मी दाखवते तुम्हाला की मी काय काय घेऊन जाते. बॅग वगैरे भरली आहे मस्त. जाऊया आता आपण स्विमिंग प्रॅक्टिसला. ही गुड्डीचीच आहे जिमची बॅग. त्याच्यामध्ये एक हे चेंज करायला कपडे घेतले. माझ्याच बिल्डिंगमध्ये आहे पूल, सो ते आधी मी घरात घातलेले कपडे तेच मी पॅक केलेत आणि टॉवेल पॅक केलाय. कॅमेरा घेतलाय, हे गॉगल आणि कॅप घेतली बस, आणि पाण्याची बॉटल. सो आम्ही पाण्याची बॉटल नेली नव्हती आधी, जेव्हा 2-3दा जाऊन आलो तेव्हा, पण खूप तहान लागते. आणि मग मला असं झालेलं की का नाही आणत होत बॉटल आपण. मग मी आज आठवणीत बॉटल भरली. आणि मी शूट करणार आहे, शेअर करणार आहे की मी कसं कसं माझी शिकते, मला किती जमतंय वगैरे. सो हा आहे आमचा पूल. सो आज मी फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहे. आधी असा विचार केला नव्हता कधी की मी सेल्फ लर्निंग करेन किंवा मला माझं शिकता येईल, पण तुम्हाला इन्स्पिरेशन बघायचं आहे का माझ्या सेल्फ लर्निंगचं. या काकी 50+ तरी असतीलच त्या, पण इतक्या छान स्विमिंग करतात. म्हणजे बेसिकच जमतं त्यांना पण त्या मला म्हणाल्या की आपल्याला पण शिकता येतं प्रॅक्टिसने. सो म्हणून मी आजपासून रेग्युलर येणार आहे. सो लेट्स गो. किड्स सेक्शन मधून घेतलेले गॉगल्स आहेत, पण याचा उपयोग होतो खूप छान पाण्यामध्ये. मला ॲक्च्युली आधी कम्फर्टेबलच फील नाही व्हायचं. मी पाण्यामध्ये जर उतरले ना तर मला असं वाटायचं की खूप जड काहीतरी आहे अंगावर आणि फार हेवी फील व्हायचं, कारण मला ब्रीदिंगच नव्हतं माहिती की इनहेल एक्सेल कसं करायचं असतं. पण ह्या ज्या काकी आहेत माझ्यासोबत इथे स्विमिंग करतात, त्यांनी मला आता 2 दिवस आधी जेव्हा आम्ही येऊन गेलो तेव्हा सांगितलं की इनहेल कसं करायचं, एक्सेल कसं करायचं. सो मी आता ब्रीदिंग एक्सरसाइज फक्त करणार आहे आजचा दिवस. दुसरं मी काही नाही करणार आहे. मी हळूहळू शिकणार आहे 15-20 दिवस. आणि खूप गार लागतंय सध्या पाणी. गॉगल नाही लावला की नाही जमत आहे मला. तुम्हाला गॉगल शिवाय जमतं का? मला पण नाही जमत. एव्हरी डे स्विमिंगला यायचं माझं मोटिवेशन दाखवते तुम्हाला. मला तुमचं नाव पण नाही माहिती. संगीता. ह्या मला परवाच्या दिवशी भेटल्या आणि मी आता मला थंडी लागते म्हणून असं दात वाजतात, पण यांच्यामुळे मला असं वाटलं की मी पण शिकू शकते, कारण ते आपण स्वतः शिकतोय ना. 50 सेल्फ लर्निंग. आणि त्या 60+ आहेत बाय द वे. की 50+ असतील त्या. मी त्यांना बघून कम्प्लीट आहे. गार लागते.
नाईस 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 नाईस. थोडीशी इम्प्रूव्हमेंट आहे आयुष्यात. सो हे यांचं नाव नाही माहिती मला, ते पण येतात स्विमिंगला. त्यांनी थोडंसं गाईड केलं त्याप्रमाणे मला जरासं जमलंय. आजचा दिवस फक्त ब्रीदिंग शिकणार होते, पण मला अजून एक गोष्ट शिकवली, मी करून दाखवते. ओके रेडी. और थोड़ा पीछे. हाँ वॉल का क्लोज रखिए. हाँ नाउ यू पुश. आई विल गो डाउन. ओके आई कैन गो डाउन. मला हे खरं वाटत नाहीये. घरी जाऊया आता. याच्यामध्ये सोयाबीन आणि मशरूम दोन्ही आहे आणि खूप बारीक, जसं मी मगाशी दाखवलेलं स्विमिंगला जायच्या आधी, तसं एकदम बारीक कट करून कटरमध्ये. प्लीज गाईज, मला असं वाटतं की सगळ्यांनी बोला कमेंटमध्ये की गुड्डीला रेसिपी शेअर करायला सांग, मग तरी ती ॲटलिस्ट मनावर घेईल आणि तिच्या चॅनलवर व्हिडिओ टाकेल. खूप भारी लागतं, खूप भारी. सो आम्ही आता स्विमिंगला गेलेलो खाली. मी तिथून बाहेर पडताना बघितलं की तिथे भरतनाट्यमचे क्लासेस चालू होते. सो मी त्या क्लासेसची इन्क्वायरी करायला चालले, कारण मला भरतनाट्यमचे क्लासेस लावायचे होते खूप कधीपासून. मला बरं पडेल, ट्रॅव्हलिंग नाही करायला लागणार, काय नाही, सेम सोसायटीमध्ये म्हटलं की टेन्शन नसतं. सो आजचा दिवस छान गेला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.